मराठा समाजाला 10% आरक्षणाचं विधेयक मंजूर झालंय, पण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना ते मान्य नाहीये। ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं अशी मागणी ते वारंवार करतायत। त्यासाठी त्यांनी पुन्हा चलो मुंबईची हाक दिली आहे। तर दुसरीकडे त्यांचेच एकेकाळचे सहकारी, त्यांच्यासोबत आंदोलन करणारे कीर्तनकार अजय बारसकर यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केले। त्यामुळे जरांगेंच्याच टीम मधील एक व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये गेल्याचं दिसतंय। तर हा सगळा सरकारचा ट्रॅप असल्याचा पलटवार जरांगेंनी केलाय। त्यामुळे पुढे आंदोलनाचं काय होणार? मराठा समाज जरांगेंपासून वेगळा होणार की त्यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने कूच करणार असा सवाल उपस्थित झालाय। अशात मराठा आरक्षणाचं काय होणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि हीच आहे आजची आपली स्टोरी ऑफ द डे। मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा समाजामधूनच आवाज उठवला जाऊ लागलाय। समन्वयक अजय बारसकर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत। मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने मुंबई मोर्चाच्या वेळी गुप्त बैठका कशासाठी घेतला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे। कोणाचा फोन आलता आणि त्यांनी ते जाहीर करावं। मी असं म्हणतात की तुम्हाला आत्ताच का झालं? तुम्हाला जरांगे हेकेखोर होता। माझ्याकडून त्या दिवशी चिडचिडीत राग त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली, त्याच्यात ते शब्द निघून गेले। ज्या मराठा समाजानं मनोज जरांगे पाटलांना डोक्यावर घेतलंय त्याच मराठा समाजातून जरांगेंविरोधात अशा प्रतिक्रिया येऊ लागल्यात। मराठा समाजाचे समन्वयक अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलनाला भरकटवत असल्याचा आरोप केलाय। मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मोर्चाच्या वेळी घेतलेल्या गुप्त बैठकांचा तपशील जाहीर करावा असं आव्हान बारसकर यांनी दिलंय। आणि जरांगे काय म्हणले? सचिनची चर्चा झाली बरं का, आता उपोषणाला बसायचं आणि मी पत्रकारांना बाईट देऊन येतो आणि मग आपण 4 वाजता मीटिंग घेऊ आणि मग उपोषणात ठरवू। हे त्यांचे शब्द आहेत बरं का। प्रेस सुरू केल्यानंतर काय म्हणलं? पहिलं वाक्य त्यांचं तुम्ही त्या दिवशी 10 तारखेच्या प्रेसमध्ये नीट ऐका। ऐका ते वाक्य असं होतं, हे बघा आता मी उपोषणाला बसलोय, पुढचं बोला। कोणाला अधिकारी आपल्याला बसायचा? कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे। कोणाचा फोन आलता आणि त्यांनी ते जाहीर करावं। मला संशय आहे, मी कोणाचा तरी फोन आलता, मला माहित नाही नेमका कोणाचा आलता। मनोज जरांगेंना आपण पाटील म्हणणार नाही असंही बारसकर म्हणाले। जरांगे प्रसिद्धीसाठी राजकारण्यांना शिव्या देत असतात, शिवाय ते मराठा समाजाला विश्वासात न घेता भूमिका बदलत असल्याचा आरोपही बारसकर यांनी केलाय। तुझी ही जी चाललेली सगळी खटपट आहे, तुझी ही चाली ही फक्त श्रेयवादा करताय, स्वतःला मोठं म्हणून घेण्याकरताय। असंख्य पुरावे देऊ शकतो। तुम्ही तुमचं पारदर्शकपणाचा नियम मोडला, तुम्ही पारदर्शकपणा करणार होते। तुम्ही नेहमी मानता मी समाजाला विचारल्याशिवाय काही करीत नाही, समाज माझा मायबाप आहे, मी कायद्याचा अभ्यासक आहे, मी वाचतो, मी पाहतो, तपासून घेतो असं म्हणतो। मग माझा दुसरा सवाल त्यांना असा आहे की तुम्ही हे उपोषण करण्याकरता तुम्ही समाजाची मीटिंग घेतली का? मनोज जरांगे पाटील हे संत तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त बोलल्याचा आरोप बारसकरांनी केला होता। त्या आरोपावर जरांगेंनी असं काही चुकून बोललो असलो तर समाजाची माफी मागायला तयार असल्याचं म्हटलंय, पण बारसकरांवर त्यांनी टीका केली आहे। माझ्याकडून त्या दिवशी चिडचिडीत राग त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली, त्याच्यात ते शब्द निघून गेले। जगद्गुरू तुकाराम महाराजांचे आडून यांनी सुरू केलं, नाही यांच्यातही हिंमत नव्हती, यांच्यात नव्हती। कारण यांना मराठ्यांच्या जीवावर कसं मोठं व्हायचं, मध्यस्थी कशी करायची, म्हणून मी प्रत्येकाला म्हणत होतो तुम्हाला मध्यस्थी करायची नाही, नीट करायची, तुमचा स्वार्थ ठेवू नका। त्यामुळे ते प्रश्नच विचारू नका। मनोज जरांगेंविरोधात आतापर्यंत मराठा समाजातून कोणीही विरोधात बोलत नव्हतं, पण आता मनोज जरांगेंविरोधात जाहीर बोललं जाऊ लागलंय। मराठा समाजाची एकी आतापर्यंत सर्वांनी पाहिली आहे। बारसकरांचा विरोध म्हणजे मराठा समाजातील फूट आहे हे अजून स्पष्ट व्हायचंय। अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। तर
दरम्यान सगळे सोयरेचा कायदा आणि ओबीसी मधून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा रोडमॅप त्यांनी जाहीर केला आणि सरकारला कोंडीत पकडण्याचं ठरवल्याचं दिसतंय. पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट. आमच्या दारात येऊ नको, तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नाही, तुम्ही आमची मागणी अधिवेशनात काल नाही मांडली, त्यामुळे तुमचा आमचा काय संबंध. हा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे पाटलांनी सरकार विरोधात पुन्हा दंड ठोपटले. सरकारनं विशेष अधिवेशनात मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षणाच्या घेतलेल्या निर्णयावर नाखुश असलेल्या जरांगेंनी आता रास्ता रोको करण्याची घोषणा केली आहे. आपण त्यांनी नाही केलं तर 24 तारखेपासून आंदोलन सुरू करावं. प्रत्येकानं रास्ता रोको आपण आपल्या गावात राज्यभर करायचं. रास्ता रोको आंदोलन हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असणार आहे. 24 फेब्रुवारी पासून राज्यभर रास्ता रोकोचा इशारा. रोज सकाळी 10:30 ते 1 पर्यंत आणि रोज संध्याकाळी 4 पासून 6 पर्यंत रास्ता रोको. कुणाचीही गाडी फोडायची नाही आणि जाळायची नाही, पण गाडी पुढे जाऊ द्यायची नाही. मुलांवर केस झाल्यास पोलीस ठाण्यात जाऊन बसायचं. इतकंच नाही तर राजकीय नेत्यांनीही दारासमोर यायचं नाही असाही इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. गावबंदी नाही भाऊ, गावबंद नाही करीत बाबा, फक्त आमच्या इथे दारात येऊ. त्याला आता काय समजत त्याला जर वाटतं गावबंदी गावबंदी त्याला काय करावं, पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊ नको, तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नाही, तुम्ही आमची मागणी अधिवेशनात काल नाही मांडली, त्यामुळे तुमचा आमचा काय संबंध नाही. अर्थात हे सगळं करण्याआधी जरांगेंनी सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटमही दिलाय. दोन्हीपैकी एक कोणचं होतं, सगळ्या स्वाऱ्यांची 2 दिवसाच्या आत अंमलबजावणी कर, नाही तर सरसकट मराठ्यांकडून मी एक म्हणून निर्णय जाहीर करा. काही चुकत आहे का आपलं? काही कर, आता विरोध करणारा नाही राहिला. काय आहेत जरांगेंच्या मागण्या? सगळे सोयरे शब्दाच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करा. मराठ्यांना कुणबी म्हणून सरसकट आरक्षण द्या. कॅबिनेट बैठक घेऊन कुणबी मराठा एकच असा निर्णय घ्या आणि सरसकट आरक्षण द्या. ओबीसीतून मराठा आरक्षण द्या. आंतरवाली सकट राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. हैदराबाद बॉम्बे गॅझेट मधील नोंदी ग्राह्य धरा. शिंदे समितीचं काम सुरू ठेवून 1 वर्षाची मुदत वाढ द्या. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधा. 24 डिसेंबर ते 24 फेब्रुवारी पर्यंत किती कुणबी नोंदी सापडल्या ते जाहीर करा. मराठा आरक्षणावरून रान पेटवलेल्या जरांगे पाटलांच्या या आंदोलनानंतर आता सरकारच यातून कसा मार्ग काढणार हे पाहावं लागेल. आंतरवाली सराटीवरून सचिन बडे, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.